Hello students, now we start our EVS first lesson number 13, direction and maps. Okay, म्हणजे दिशा आणि नकाशे. First can you tell? आता काय बघा इथं नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. हे आपल्या काय आहेत, मेन डायरेक्शन्स आहेत. काय मेन डायरेक्शन. आणि आता मध्ये ज्या आहेत ना ह्या, आता इथे एक आपल्याला पिक दाखवले बघा. हे काय आहे, फोर्ट, स्ट्रीट वॉल, स्ट्रीट लॅम्प आहे तो, नंतर स्ट्रीट लॅम्प, वॉल आणि हिल किंवा माउंटन. मग आता ह्या ज्या मधल्या डायरेक्शन्स आहेत ह्यांना काय म्हणतात, सब डायरेक्शन्स. काय म्हणतात, सब. म्हणजे त्याला उपदिशा म्हणतात. सब डायरेक्शन, सब डायरेक्शन म्हणतात. आता ह्या फक्त इथं पिक्चर दिले तर तिथं तुम्हाला राईट करायचं आहे. ओके, बघा आता इथं ईस्ट साऊथच्या मध्ये, नॉर्थ ईस्टच्या मध्ये, नंतर साऊथ वेस्टच्या मध्ये, आणि इकडं वेस्ट आणि असं बघा साऊथ ईस्ट. ह्या दोनच्या मध्ये कोणती आहे, ही साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट आहे. तर ईस्ट आणि नॉर्थ. परत इकडं बघा साऊथ आणि वेस्टच्या मध्ये साऊथ वेस्ट, आणि इथं नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये नॉर्थ वेस्ट, आणि इकडं नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट. ओके, म्हणजे ह्या कोणत्या झाल्या, सब डायरेक्शन्स झाल्या. आता हे फक्त तुम्ही तुमच्या बुकमध्ये तिथं राईट करायचं आहे. आता वरील पिक्चरच आपल्याला गेस्ट करायचं आहे. बघा, गेस विच पिक्चर इज इन द डायरेक्शन अँड कम्प्लीट द टेबल. आता हे वरचं पिक्चर हे करायचं, कोणत्या डायरेक्शनला काय आहे ते इथं तुम्ही राईट करायचं आहे. आता ते तुम्हाला समजलंय, तुम्ही करा. ओके, सी नेक्स्ट पेज, पेज नंबर 81. फॉर एक्झाम्पल आता फक्त मी एक तुम्हाला सांगते. इथं काय लिहायचं, NORTH, नॉर्थ. आता इथं काय, साऊथ, SOUTH असं. ओके, नेक्स्ट पेज. नाव वी सी पेज नंबर 82. आता त्याच्यावरती बघा, त्यानुसार आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. नाऊ आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. विच डायरेक्शन कुड यू गेस करेक्टली. आता ज्या कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या. हे जे पाठीमागं पिक्चर होते ना, तर ह्यातल्या तुम्ही कोणकोणते, हे जे पिक्चर आहे टोटल ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं इथं, ते तुम्ही स्वतः कोणतं ओळखून लिहिलं ते लिहायचं. आणि जर सगळं लिहिलं असेल तर ऑल लिहिलं तरी, ऑल डायरेक्शन्स लिहिलं तरी चालेल. नसेल तर बाबा तुम्ही फक्त तुम्ही मेन डायरेक्शन लिहिल्या किंवा तुम्ही सब डायरेक्शन लिहिल्या ते लिहायचं. क्वेश्चन नंबर 2. विच डायरेक्शन डिड यू फाइंड इट डिफिकल्ट टू गेस. कोणत्या, म्हणजे तुम्हाला कोणत्या चित्र शोधताना काही डिफिकल्टी झाल्या का, कोणत्या चित्रामध्ये डिफिकल्टी झाल्या.
किंवा कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला काही कुणाची मदत घ्यायला लागली, काही डिफिकल्टीज आल्या का, तर आल्या असतील तर एस लिहायचं, नसतील तर नो लिहायचं. आणि नेक्स्ट बघा, विच आर द मेन डायरेक्शन्स दॅट यू लर्न्ड लास्ट इयर. आता तुम्ही लास्ट इयरला कोणकोणत्या डायरेक्शन्स शिकलेला होतात, मग तिथं काय लिहायचं, ईस्ट वेस्ट, ते आपल्या मेन डायरेक्शन आहेत ना, ते लिहायच्या. ओके. आता कॅन यू टेल. नाव कॅन यू टेल. The picture of the mountain, well, street lamp and fort are not towards the main directions. Find out between which two main directions and they are located and write your answer in the table below. म्हणजे काय करायचं आहे की आपण जे बघितलं कोणतं, माउंटन, नंतर काय बरं, वेल, स्ट्रीट लॅम्प आणि फोर्ट, ह्या काय आहेत, ही चित्र मुख्य दिशांवर नाहीत. म्हणजे आता आपण बघितलं ती कशी आहेत, मध्ये मध्ये आहेत. तर ती चित्रे कोणत्या मुख्य मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत, म्हणजे त्या कोणत्या दिशांच्या मध्ये आहेत ते शोधायचं आणि तुम्ही तिथं राईट करायचं. आता माउंटन बघा. आता माउंटन कुठं आहे, वेअर इज माउंटन, तर नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे, हो ना. मग तुम्ही इथं काय लिहिलंय, तिथं आपल्याला लिहून दाखवलं नॉर्थ अँड वेस्ट. आता नेक्स्ट काय, वेल. आता वेल कुठं आहे, वेल इथं. मग ती वेल कुणाच्या मध्ये आहे, तर साऊथ अँड वेस्टच्या मध्ये काय आहे, ही वेल. मग तुम्ही तिथं काय लिहिणार, साऊथ अँड वेस्ट. आणि नंतर स्ट्रीट लॅम्प कुठं आहे, स्ट्रीट लॅम्प, वेअर इज द स्ट्रीट लॅम्प, तर स्ट्रीट लॅम्प इज ईस्ट अँड बिटवीन इन ईस्ट अँड साऊथ. मग तुम्ही काय लिहिणार, ईस्ट अँड साऊथ किंवा साऊथ अँड ईस्ट. अँड फोर्ट, किल्ला कुठं आहे, तर नॉर्थ अँड ईस्ट. ओके. असं आपल्याला हे करायचं आहे. कंप्लीट द टेबल इन युअर नोटबुक. ओके. नेक्स्ट, many things lie between two main directions. To determine the direction in which they lie, we use subdirections. बघा, दोन मुख्य दिशांच्या मध्ये ज्या दिशा येतात, अशा अनेक वस्तू असतात, त्या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी ह्या सब डायरेक्शनचा उपयोग केला जातो. म्हणजे आता बघा, दोन दिशांच्या मध्ये अनेक वस्तू असतात. आता आपण बघतो, आपल्या क्लासमध्ये आपण लिहिलं होतं, तसं मध्ये पण काही असतात, काही वस्तू असतात. त्या वस्तूंची दिशा निश्चित करण्यासाठी, त्या वस्तूंची डायरेक्शन निश्चित करण्यासाठी कशाचा उपयोग करतात, तर सब डायरेक्शनचा उपयोग करतात. ओके. आता नेक्स्ट बघा, कॅन यू टेल. स्टडी द फॉलोइंग सर्कल ऑफ डायरेक्शन अँड सब डायरेक्शन्स केअरफुली. आता हे जे खाली दिलेलं आहे ना, ते तुम्ही कसं करायचं आहे, केअरफुली स्टडी करायचा आहे. हा जो डायरेक्शनचा हे दिलेला आहे ना, सर्कल, बघा इथं कसं आहे, ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. ओके. बघा, नोट द सब डायरेक्शन अँड दॅट लाई बिटवीन every two adjust main directions. You will find that the
Name of every subdirections begin either with north or south. Now look at the object given that beginning of the lesson once again. Check your answers and correct them if necessary. म्हणजे की मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट समजून घ्यायचं. आणि आत्ता काय करायचं, आपल्याला लेसनच्या जे स्टार्टिंगला जे चित्र दिलेलं आहे ना ते पुन्हा एकदा कोणकोणत्या दिशा आहेत आणि कोणकोणत्या उपदिशा आहेत ते आपल्या काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचं. ओके. आता इथं काय सांगितलं बघा, ड्रॉ द डायग्रॅम शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन ऑन अ स्मॉल कार्ड. इट इज known as the compass rose. We will use this compass rose later in the lesson. म्हणजे आता तुम्ही काय करायचं आहे, तर हे चक्र आहे, जे हे सर्कल आहे, हे जे सर्कल आहे ते तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या एका कागदावर तयार करून घ्यायचं आहे. ते आपल्याला पुन्हा लागणार आहे. आता त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आता सब डायरेक्शन्स कोणत्या आहेत बघा. साऊथ ईस्ट म्हणजे त्याला मराठीमध्ये आग्नेय म्हणतात. नंतर साऊथ वेस्ट ह्याला मराठीमध्ये नैऋत्य म्हणतात. नॉर्थ वेस्ट ह्याला मराठीमध्ये वायव्य म्हणतात. अँड नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जे असते ती त्याला आपण काय म्हणायचं, ईशान्य म्हणायचं. काय म्हणायचं, उत्तर आणि पूर्व. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये असते ती ईशान्य. बघा परत एकदा मी सांगते, ही जी आहे ती आग्नेय, ही नैऋत्य मराठीमध्ये, ही वायव्य आणि ही ईशान्य. ओके. म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. ओके. ह्या काय आहेत, आपल्या सब डायरेक्शन्स आहेत. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.